पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आज गुरुवार सायंकाळी 6:30 गोरज मुहूर्तावर जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यांच्या जयंतीनिमित्त गेल्या वेळेस आम्ही मूर्ती वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. यावर्षी जयंतीनिमित्त काय करावं असा विचार करत असताना सर्वांचं असं ठरलं की यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा करावा. सामुदायिक विवाह सोहळा करायचं ज्यावेळेस आम्ही ठरवलं, मग नोंदी येतील का, सहभाग मिळेल का, असं सगळं हे चालू झालं. पण सगळ्यांनी ठरवलं की काय 2 जरी आले तरी आपण यावेळेस सुरुवात करूया. पण यावेळेस 10 नोंदणी झाल्या आणि 10 पैकी 9 या हिंदू धर्म पद्धतीने होतील, 1 आहे ते बौद्ध धर्म पद्धतीने विवाह होतील. असे 10 विवाह तिथं पार पडतील. आपण या 10 जोडप्यांना सरांनी सांगितलं तसं संसार उपयोगी भांडी असतील, मणिमंगलसूत्र असतील, जोडवी असतील, कपडे असतील, बूट चप्पल, असं सगळ्या पद्धतीचं त्या विवाह सोहळ्यात त्यांची व्यवस्था करतोय. तसंच येणाऱ्या वराडींची सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आपण करतोय. आणि 6:30 वाजता आपण अक्षता सोहळा आपण ठेवलेला आहे. तरी 6:30 वाजता माननीय पालकमंत्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. तर हा करत असताना माझं स्वतःचंही लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात झालेलं आहे. आज आम्ही विवाह सोहळा करत असताना आम्हाला सगळ्यांना फार आनंद वाटतो की आपण ही एक चांगलं काम किंवा जी चळवळ आपण सुरुवात केली होती त्या चळवळीचा एक मोठा भार आम्ही सगळेजण मिळून, आमची जी टीम आहे ती सगळेजण उचलते. कारण आमची एवढी ताकद नव्हती की आम्ही हे करू शकेल का किंवा हे होईल का. पण सगळ्यांनी आम्ही हातभार लावून सगळ्यांनी सहकार्य करून चांगल्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आहे. आणि उद्या आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी यावं. असं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यात गरिबांपेक्षा मोठ्यांची लग्न विवाह सोहळ्यात व्हायला पाहिजे. कारण जोपर्यंत समाज जो बघतो ते मोठ्याकडे बघून अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. जर मोठ्यांनी ह्याच्यात लग्न केली तर बाकीचा समाजसुद्धा ह्याच्यात म्हणजे जास्त प्रमाणात सहभागी होईल. मी ज्यावेळेस लग्न केलं होतं त्यावेळेसही म्हणजे मी हॉलचं भाडं ठरवलं होतं, हॉल ठरवलं होतं, सगळं तयारी झाली. पण आमच्या सगळ्यांचे मी ज्यावेळेस काम करत होतो बजरंगाला त्यावेळेस ते सगळे आमच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती बघितली तर जेमतेम असायची. पण त्यांना विवाह सोहळ्यात लग्न करा म्हणलं सामुदायिकमध्ये तर त्यांचं मन होत नव्हतं. मी केल्यापासून जवळपास आमच्या 15 कार्यकर्त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात नरेंद्र काळे त्यावेळेस 11 होते, आता 10 आहे. पूर्ण जिल्ह्यातलं एक, धाराशिव जिल्ह्यातला पण एक जोडपा आहे विवाह सोहळ्याचा. आणि यावेळेसच्या विवाह सोहळ्यानंतर असं थोडंसं लक्षात आलं की आपण हे करू शकतो किंवा हे आपण दरवर्षी करावं. अशी सगळ्यांनीच आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली की आपण हे दरवर्षी करावं. कारण यातील जी कुटुंब आले मग त्याच्यातला एक मुलगा आहे तर त्याला आई पण नाही आणि वडीलही नाही, म्हणजे घरी कोणच नाही. तो अनाथ आश्रमात वाढला आहे आणि आता त्याचंही लग्न आपल्या विवाह सोहळ्यात होतं. तो प्रेसिडेंटमध्ये कामाला आहे आता. म्हणजे असं चांगली शासनाची मदत वगैरे काय नाही. आम्ही जर काय फाउंडेशन किंवा संस्था असं काही हे केलेलं नाही. ठीक आहे, प्रेरणा घेऊनच आपले या सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 जोडप्यांचे विवाह होणार आहेत. गुरुवारी टाकळीकर मंगल कार्यालयात दिवसभर विवाहाची विधी होणार आहे. तर सायंकाळी 6:30 गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान अवताडे, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी,
शालू, मणिमंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसार उपयोगी भांडी, पुस्तके देण्यात येणार आहे. सायंकाळी नवविवाहित जोडप्यांची जुळे सोलापूर परिसरातून वरातही काढण्यात येणार आहे. तसेच सोबत येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीकरिता भोजनाची सोय करण्यात आली आहे, असेही सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले. या पत्रकार परिषदेस सदाशिव वनमाने, प्राचार्य देवेंद्र मदने, सिद्धारूढ बेडगनूर, अरविंद रावळ आदी उपस्थित होते.